अकोला शहरात लाखो नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणारा अकोला महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग स्वतःच व्हेंटिलेटरवर असल्याचे विदारक आणि संतापजनक चित्र समोर आले आहे। यंत्रणेचा कमालीचा अभाव, भंगार अवस्थेतील नादुरुस्त गाड्या आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे अकोलेकरांची सुरक्षा आता पूर्णतः रामभरोसे झाली आहे। सध्या अकोला जिल्हा संपूर्ण राज्यात तापमानाच्या दृष्टीने प्रथम क्रमांक येत आहे। उन्हाचा पारा मार्चमध्येच 41 पार झाला असून तीव्रता अजून वाढत चालली आहे। त्यामुळे जिल्हाभर आगीच्या घटना घडताना दिसत आहेत। गांधी रोडवर दुकानांना लागलेली आग शांत होत नाही, तोच आज 15 मार्च रोजी पुन्हा खडकी येथील डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानजवळील सेंट्रिंगच्या गोदामाला भीषण आग लागली। स्थानिक नागरिकांनी सुरुवातीला आग विझविण्याचे प्रयत्न केले। काही वेळानंतर उशिरा अग्निशामक दलाची गाडी पोहोचली। आगीच्या ज्वाला भडकत असतानाच अग्निशामक दलाच्या गाडीतील पाणी संपून गेले, परंतु दुसरी गाडी पोहोचताच महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे चित्र उघड झाले। दुसऱ्या गाडीतील पाण्याचा फोर्स कमी झाला, काही वेळाने तो सुद्धा बंद पडला। दुसरीकडे आगीच्या ज्वाला भडकत होत्या, परंतु दुसरी गाडी पोहोचण्यास फार विलंब लागला। महापालिकेचा सध्या 3च अग्निशामक दलाच्या गाड्या असून तिसरी गाडी ही वल्लभनगर येथे गेल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे परिसरातील नागरिक महापालिकेच्या भोंगळ कारभारावर संतप्त झालीत। जवळपास लोकवस्ती असती तर मोठा अनर्थ झाला असता। डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान व परिसरातील नागरिकांनी बोरिंगच्या पाईपने आग विझविण्याचे प्रयत्न केले। यावेळी नागरिकांनी महापालिकेच्या स्मार्ट नियोजनाचे वाभाडे काढले असून शहराच्या नियोजन शून्य कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सदर अग्निशामक दलाच्या गाड्यांना ना सायरन ना अंबर दिवा, जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांची कसरत, पाण्यासाठी सुद्धा वणवण भटकावे लागते। याशिवाय फोम टेंडर असलेल्या देवदूत आणि गुरखा या गाड्या केवळ लहान आगीसाठी उपयुक्त आहेत, परंतु मोठी आग लागल्यास ती विझविण्यासाठी मनपाकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नाही। त्यामुळे मनपा विभागातील अग्निशामक दल व्हेंटिलेटरवर असल्याचे विदारक चित्र असून जिल्ह्यात भविष्यात आगीची घटना घडल्यास नागरिकांचे प्राण कसे वाचतील असा प्रश्न निर्माण झाला आहे। पाईपच लावा, या पाईपान जेवढं चाललं तेवढं लावूया। आता काय गाडी भरण्यामध्ये तरी पाणी नाही उरलं। याविषयी आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये मत देऊन कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट, अकोला।